काय मग सिनेमावाले बोला. कसं चाललंय तुमचं? एकदम भारी. तुमच्या सिनेमावाल्यांचं ना शेवटी सगळं ऑफ स्क्रीनच. आम्ही नाटकवाले बघ सगळं ना लाईव्ह करतो, लाईव्ह अख्खं जिथं जागतं नाटक उभं करतो प्रेक्षकांसमोर. काय फायदा त्या नाटकाचा? जिथे एक फंबल पडला की संपला अख्खं नाटक. इथे आम्ही रिशूट तरी करू शकतो, पण प्रेक्षकांचं मनोरंजन नाही चुकवत. तोच फंबल ऑन स्टेज कव्हर करून त्याच प्रेक्षकांच्या हाताने वाचलेल्या टाळ्या सुद्धा ऐकल्यात आम्ही. तुमच्यासारखे ऑनलाईन नाही रिव्ह्यू बघत बसतात. कलाकारासाठी दाद शेवटी दादच, मग ती त्यांच्या समोर मिळो का रिव्ह्यू रुपी. आमचा मंच म्हणजे आमचं नाट्यगृह, आमची रंगभूमी. तुमच्या त्या डिजिटल पडद्यासारखं रेकॉर्डिंग वर नाही चाललंय आमचं आयुष्य. ज्या नाट्यगृहात आता हाऊसफुल तर काय, लोक नाटक पाहणंच विसरत चालली. तीच रंगभूमी का? हो, मान्य आहे आमचं बजेट कमी असतं, नाही मिळत इतके पैसे, पण प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्या भावना त्यांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचवण्याचं सुख तुमच्या सिनेमावाल्यांना नाही आहे. पण भावनेने पोट कुठे भरतं? पैसा कमवावाच लागतो. जो सिनेमा देतो, नाटक नाही. तुमच्यासारखे 50-60 टेक्स नाही, तर एका टेक मध्ये अख्खं नाटक गाजवण्याची धमक असते आमची. पण त्या 50-60 टेक्स घेऊन सुद्धा केलेल्या फिल्म मध्ये 100 वर्षांनी सुद्धा लोक आम्हालाच बघतील ही खात्री असते. तुमची ती नाटकं, ते प्रयोग लोकांच्या कधीपर्यंत लक्षात राहतील ना, काही सांगता येत नाही. आमचं नाटक ना प्राचीन काळापासून चालत आलं. द पर्शियन, हेमलेट, रोमिओ ज्युलियट, श्यामची आई, शकुंतला, नटसम्राट. तुमच्या सिनेमाचा उगम ना नाटकानेच झालाय. मान्य, पण नटसम्राटच बघ ना. अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका आठवली तर डोळ्यासमोर डॉक्टर श्रीराम लागूसर नाही तर नाना पाटेकर सरच उभे राहतात. कारण सिनेमा ना ओळख देतो. जी स्क्रिप्ट लोकांपर्यंत नाटक नाही पोहोचवू शकलं, ती सिनेमा पोहोचवतो. हे बघ, चुकीचा तूही नाहीये, चुकीची मीही नाहीये. आपला मंच, आपली ओळख, आपली पद्धत जरी वेगळी असली ना, तरी करतोय शेवटी दोघे अभिनय. जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी वर्ल्ड थिएटर. हॅपी बर्थडे.